आता आपण दिशाभूल करणार एक व्यवस्था पाहणार आहोत. इकडे का अरे इकडे काहीच नाही का. नमस्कार, मी अभिनव ठाकरे तुमचं स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. आज आपण मी खूप वेळा ऐकलं होतं या गावी आलेला आहो मानकी आंबा. चला तर मग समोर पाहूया. जसे की तुम्ही पाहू शकता खूप मोठा परिसर आहे. सर्वप्रथम आपण या मंदिराच्या आत जाणार आहोत. श्री संत उद्धवबाबा संस्थान मानकी आंबा आपले सहर्ष स्वागत करतात. चप्पल जोडे बूट इथं काढून ठेवा. ठेवल्यावर बापा अंदर जाताना पाय धुवून जा. एकदम गुरुद्वारची आठवण आली. आम्ही गेलो होतो, ट्रिपला गेलो होतो नांदेडसाठी. अशा प्रकारे पाय धुवून समोर जावं लागते. अतिशय रम्य आणि सुंदर परिसर. खूप वर्षापासून असलेल्या आंब्या झाडाखाली आपण आलेलो आहोत. या आंब्याच्या झाडाखाली अतिशय सुंदर अशा 5 देवी मूर्त्या ठेवून आहे. सुंदर उदबत्तीचा वास. चला या आंब्याच्या झाडाखालची जादू पाहूया. या आंब्याच्या बुडाखाली अशा प्रकारचं पाणी आहे. हे कधी न आटणारं पाणी म्हटल्या जाते. आता आपण हे पहिल्यांदा पाहत आहोत. मेरू कासव, मेरू कासवाच्या समोर मंगलमूर्ती. आता आपण दिशाभूल करणार एक व्यवस्था पाहणार आहोत. जसं आपण पहिल्या पायरीवरून अंदर धसलो आणि खाली उतरलो की डायरेक्ट आपल्याला उद्धव बाबा दिसते. म्हणजे इथील मुख्य मूर्ती आपण आता पाहणार आहोत, उद्धव बाबा. आता आपली मूर्ती पाहणं झाली. आता आपण डाव्या बाजूनं पायऱ्या चढत चढत वर जाणार आहोत. आता इथं समोर काय होईन काही सांगता येत नाही. आपण इकडं तिकडं बी जाऊ शकतो. दत्तात्रेयाच्या पाया पडून जर आपण या रस्त्यानं सरळ खाली उतरलो तर पुन्हा दत्तात्रेय मंदिराजवळ जातो. हे रस्ता न घेता हे या वर जाणाऱ्या रस्त्याने जावं लागते. तेव्हा कुठं आपण वर पोहोचतो. दत्तात्रेय मंदिर झाल्याच्या नंतर विठ्ठल रुक्माई मंदिर. विठ्ठल रुक्माईच्या डाव्या साईडला राम, लक्ष्मण, सीता आणि त्यांच्या दिशेनं शिडीवर न जाता त्याच्या डाव्या साईडनं जायचं. तुम्हाला हनुमान दिसेल. नंतर राम मंदिराच्या शिड्या त्याच्या उजव्या साईडच्या. वर आल्यानंतर राधाकृष्ण हे मंदिर आहे शेवटचे. पण 8 मंदिर आहे म्हणते एकूण. आता आम्ही किती बोललो, किती राहिले पाहू. आता एखादा आणखीन भेटते का तर जाता जाता खाली. चला बाबा एका एकानं. आता त्या भूल रस्त्यावरून आपण खाली उतरत आहोत.
येशीच्या मागे चाललो आता आपण. मंदिराच्या समोरच्या रस्त्यानं जाऊन आपण इकडं डाव्या साईडला रस्त्यानं बाहेर आलेलो आहोत. मोठ्या पिंडीच्या आत महादेवाची लहान पिंड आहे. कृष्णाची आई रही लावत आहे दयाची. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन ऑलवर सेट करा सर्वात पहिली व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि हो, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.